गेली अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणदेशाला दुष्काळमुक्त करणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात फलटण इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। या भागात महायुती सरकारनं हाती घेतलेली सिंचन प्रकल्पाची सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या माणदेशात दुष्काळ शोधावा लागेल असं सांगत हरित माणदेश तयार करण्याचं काम सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर माणदेशातला दुष्काळ शोधावा लागेल, तो सापडणार नाही। पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा माणदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीरा देवधर असेल, जीए कटापूर असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील, सांगोल्यासारखा भाग की ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी जवळजवळ 40 वर्ष संघर्ष केला, पण तो संघर्ष कधी फळाला आला नाही। त्याही ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही केलं। माणदेशात संघर्ष केवळ पाणी पोहोचवण्याचा नव्हता, तर हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता। काही राजकारण्यांनी पश्चिम महाराष्ट्राला प्रगत करण्याच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि अन्य भागांना अप्रगत ठेवायचं अशी भूमिका घेतली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। काही लोकांनी प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं, इतरांना उपाशी ठेवायचं, इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता। ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या गोष्टी फलटणमध्ये आल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचं जीवन सुकर होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं। शेतकऱ्यांना वीज सवलत दिल्यामुळे 5 वर्ष विजेचं देयक माफ असणार आहे। 2026च्या डिसेंबर महिन्यापर्यंत सौरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास आणि मोफत वीज देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं।